सिरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन आपण हे बल्ब वापरलेले आपण काय करणार आहोत की सिरीज कनेक्शन व्हेरीफाय करायचं आणि पॅरलल कनेक्शन व्हेरीफाय करायचं. व्हेरिफिकेशनसाठी आपण काय करतो आहे, आपण हे 100 वॉटचे बल्ब वापरतो. ओके, आपण आता कसं करू, पहिले सिरीज कनेक्शन चेक करू, त्यानंतर पॅरलल कनेक्शन चेक करू. आता सिरीज कनेक्शनसाठी आपण सप्लाय कसं केलेलं आहे, इकडनं एक फेज आणि ही काय न्यूट्रल बरोबर. आता आपण फेजचे कनेक्शन सगळ्यांनी कनेक्शनकडे लक्ष द्या. हे कनेक्शन आपण इकडे फेजला दिलेलं आहे. सिरीज कनेक्शन कसं केलेलं आहे हे नीट लक्ष द्या. आता हा तुमचा बल्ब आहे, या बल्बचे 2 टर्मिनल आहेत. तर याची जी सेकंड टर्मिनल आहे, जे न्यूट्रल टर्मिनल आहे, ते आपण याच्या फेजला कनेक्ट केलं आहे. हे न्यूट्रल टर्मिनल ह्याच्या फेजला केलं आहे आणि ही न्यूट्रल इकडून सर्किटचं कनेक्शन कंप्लीट केलं आहे. सगळ्यांना इथे किती दिसते, म्हणजे याचा दुसरा पॉईंट, याचा पहिला पॉईंट. हां, म्हणजे याचं न्यूट्रल ह्याला फेजला, याचं न्यूट्रल याला फेजला. हे तिन्ही बल्ब कशा झाले आता सगळे सिरीजमध्ये आले. आणि हे न्यूट्रल हे न्यूट्रल आपण इथे सप्लायचे न्यूट्रल झाले दिलेले. अशा प्रकारे आपण हा कुठला सप्लाय घेतलेला आहे, 436 वोल्ट AC सप्लाय आपण देतो. ठीक आहे, आता हे कनेक्शन सगळ्यांच्या लक्षात आलं पहिले कसं केलेलं आहे आपण. आता हे कनेक्शन आपण केल्यानंतर हे तिन्ही बल्ब काय झाले, ग्लो झाले. आता याचा अर्थ काय आहे की आपण हे तिन्ही बल्ब सिरीजमध्ये कनेक्ट केले. बरोबर आलं लक्षात. यातला कुठलाही एक बल्ब जर ग्लो झाला नसता तर आपल्याला काय कळलं असतं की कनेक्शन आपलं रॉंग. समजलं सगळं? हो सर. आता आपण काय करू, पॅरलल कनेक्शन करू. सेफ्टीसाठी आपण पहिले सर्किट ऑफ करू. आता पॅरलल कनेक्शन करा बरं सगळ्यांनी बल्ब लावून. थोडा गरम असेल सावकाशमध्ये. तर आता आपण पॅरलल कनेक्शन पाहतोय. आधी शिकायचे अरे माझं आहे हा खिशात ठेवतो. काय करायचं, बल्ब काढण्यासाठी देतात. आपण कनेक्शन चेंज करायचं. आपले बल्ब तोच राहणार आहे, 100 वॉटच राहणार आहे, आपला बोर्डही तोच राहणार आहे. फक्त कनेक्शन चेंज करून आपण सिरीज पॅरलल व्हेरीफाय करतो. तर आता हे आपण कनेक्शन कसं केलं आहे एकदा चेक करू आपण. हे 3 बल्ब लावले तुम्ही. पॅरललमध्ये काय करणार, न्यूट्रल. पॅरललमध्ये आपण काय करणार, सगळ्याची न्यूट्रल कॉमन करणार. बरोबर, 1 2 3 तिन्ही बल्बची न्यूट्रल कनेक्शन. असं तुम्हाला इकडे दाखवायचं झालं, हा याचा न्यूट्रल पॉईंट. हा न्यूट्रल पॉईंट आपण काय केलं आहे सगळीकडे, इकडून हा आणि हा, म्हणजे तिघांची न्यूट्रल काय झाली आता कॉमन झालेली आहे ना. बरोबर, ठीक आहे. पण बाकी कनेक्शन केलं चेक व्यवस्थित. फेज लावायचं. हां, फेज साईड कनेक्शन करा. आपलं जे डोमेस्टिक हाऊसहोल्ड वायरिंग असतं ते कशामध्ये असतं, सगळं पॅरललमध्ये असतं. बरोबर, म्हणजे पॅरललमध्ये जे 230 वोल्ट सिंगल फेज असतं ते सगळ्यांना व्होल्टेज कॉमन जातं. कॉमन करा ती. ठीक आहे, ठीक आहे. ह्या फेज झाला आपण दिला सप्लायचे न्यूट्रल. ही इथेच आहे न्यूट्रल काढून हे इथे न्यूट्रल जोडायला लागेल. तू जोडले काय ती इधर इलेक्ट्रिशियनमधले सगळे एक्सपेरिमेंट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सेफ्टी आहे. ती सेफ्टी विदाऊट सेफ्टी आपण एकही काम करता कामा नये. पहिले कनेक्शन चेक करायचे, सगळे कनेक्शन जर करेक्ट असतील नंतरच स्विच ऑन करायचं. याला काय म्हणतात सगळ्यांना माहिती आहे, वर्क बेंच. याच्यामध्ये
तुम्ही ॲमीटर असतो, याच्यामध्ये वोल्टमीटर असतो, वॉटमीटर असतो, CRO आहे. हे सगळी फंक्शन तुम्हाला एका पॅनलवरती मिळतात. तुम्हाला वर्क ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, तुम्हाला व्हेरिएबल व्होल्टेज तुम्हाला याच्यातून मिळू शकतो. आम्हाला आपण म्हणतो इलेक्ट्रिक वर्क मल्टी फंक्शन असतं, तुम्ही सगळं चेक कनेक्शन आपण एकदा बघू बरं. पॅरलची कशी केलेली आहेत. 3 इथे इंडिकेशन म्हणून 3 बल्ब लावलेत 100 वॉटचे. याच्यामध्ये सगळ्यांचे न्यूट्रल आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे काय केलं, कॉमन. आणि ही सप्लायची मधनं जी न्यूट्रल आली ती आपण कॉमन एका ठिकाणी केलेली. आणि यांचं कनेक्शन फेजमधनं पॅरलमध्ये केलेलं. आणि ही तुमची मेन फेज सप्लायची जी फेज आहे ती